ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने आता निवडणुकीला आता सुरुवात झालेली आहे। ठाण्यामध्ये भाजपने जागोजागी आता बॅनरबाजी करत प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आपण सध्या ठाण्यातील 3 हातनाका परिसरात आहोत। 3 हातनाका परिसर असो या कापरोडी परिसर असो, अशा विविध ठिकाणी जंक्शन या ठिकाणी नमो भारत नमो ठाणे अशा प्रकारचं कमळाचं चिन्ह असलेला बॅनर या ठिकाणी लावण्यात आलं। त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात जोडताना या ठिकाणी फोटो या बॅनरवरती झळकताना पाहायला मिळतात। त्यामुळे या बॅनरमुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चेला उधाण आलेलं आहे। पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिकेमध्ये 131 नगरसेवक आणि त्यापैकी महानगरपालिकेमध्ये 81 जागा जे शिवसेना त्यापैकी जागा आतापर्यंत 23 जागा जे आहेत ते 23 ते 24 जागा भाजपच्या। त्यामुळे भाजप पक्ष जो आहे तो 45 ते 48 जागेपर्यंत आता ठाम आहे। त्यांनी फॉर्म्युला ठेवलेला, मात्र प्रस्ताव जसा शिवसेना पाहिजे तसा आलेला नाही। गेल्या 3 ते 4 दिवसापासून मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी पाहायला गेलं तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील या खासदार आमदार असेल यांच्या बैठका सुरू आहेत। त्यामुळे अजून देखील फॉर्म्युला ठरला नाही। मात्र नमो भारत आणि नमो ठाणे अशा प्रकारचे बॅनर जे ठाण्यामध्ये आपल्याला झळकताना पाहायला मिळतात। नमो म्हणजे नरेंद्र मोदी अशा प्रकारचा बॅनर सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे। पाहायला गेलं तर आज मध्ये लवकरात लवकर निर्णय द्यावा, फॉर्म्युला द्यावा असं देखील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सांगितलं। अल्टिमेट दिलेला आजचा। त्यामुळे भाजप पक्षाने जय्यत तयारी आता प्रचाराची केलेली आहे। तसंच संजय केळकर यांनी देखील कालच्या बैठकीत सांगितलेलं आहे की ज्या बैठकी होतात त्यामध्ये बैठकीमध्ये काही निष्पन्न झालेलं नाही आहे। त्यामुळे आजचं डेडलाईन त्यांनी दिलेली आहे। युती बिना की युतीसह दोन्हीसाठी भारतीय जनता पार्टी तयार आहे असं देखील त्यांनी काल सांगितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता भाजपमध्ये युती धर्म पाळला जाणार का, ठाण्यामध्ये सीट शेअरिंग जे आहे ते व्यवस्थित केली जाणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र त्यातच नामांकन स्वीकारण्याचं या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 23 ते 30 डिसेंबर ही मुदत आहे आणि छाननी 31 तारखेला आहे, 2 तारखेला माघार आहे। तसंच चिन्ह आणि अंतिम उमेदवार 3 जानेवारीला ठरवणार आहे निवडणूक अधिकारी आणि मतदान जे ते 15 जानेवारीला सुरुवात होणार आहे आणि मतमोजणी 16 जानेवारीला पार पडणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात नमो भारत नमो ठाणे या बॅनरमुळे आता कशा प्रकारचा कायापालट ठाण्यामध्ये होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी शिवसेनेकडनं ज्या पद्धतीने मॅरेथॉन बैठका होतात त्यामध्ये अजून देखील फॉर्म्युला जो आहे तो दिला गेला नाही। त्यामुळे आता भाजप कशा प्रकारे आपल्या जागेवरती ठाम राहणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।